त्या लूकमध्ये मी सध्या. देवांश खूपच ओव्हर ॲक्टिंग करतो वगैरे वगैरे असं सगळं. तर मी ते सगळ्यांना सांगत होतो. म्हणजे मला असं काही दिसलं की मग मी स्वतःलाच ट्रोल करायला लागतो. मला मजा येते. आता पण शमिका आल्यानंतर लोक इतके चिडले होते सुरुवातीला की कोण हा कोणी आलं तरी यांना कोण. पण मला फोन वगैरे आले बऱ्याच लोकांचे. मला इतके DMs इतके होते की काय झालंय सईला, काय झालंय सईला, असं कसं तुम्ही हे करताय वगैरे वगैरे. आणि लोकांनी आपल्या आपल्या कॉन्स्पिरसीज थेरीज क्रिएट करून ठेवलं होते की ती कदाचित त्या शोला जाणार असेल म्हणून. मग अरे बापरे भयंकर चर्चा. आम्ही सई आणि मी असे इथे आहोत आणि लाईक आपला कॅमेरा आहे तिथे शमिकाचा तोल जातो. सो डिरेक्टरने मला सांगितलं. मी म्हटलं सर हे पॉसिबल नाही. ती पडलं मी इथे एवढा लांबून. सो असं रिअल लाईफमध्ये पॉसिबल नसतं. आज सई नाही, आज मी एकटा आहे. त्याच्यामुळे मीच इथे तो व्यक्ती आहे या सेटवरचा ज्याला सगळेजण त्रास देतात. मी खूप सहनशीलता माझी खूप जास्त आहे. माझ्यात पेशन्स खूप आहे. मी सतत सहन करतो. सई खूप त्रास देते. माझी जानू मला खूप जास्त त्रास देते. हे लोक खूप बुली करतात मला. हो खूप बुली करतात मला सेटवर. तुम्ही प्रोमो पण बघितलाच असेल शमिकाच्या एंट्रीचा. सो आहे ट्विस्ट तर आहे, धमाकेदार ट्विस्ट आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मीडिया टॉक मराठीवर. मोस्ट अवेटेड इंटरव्ह्यू आहे, कारण की कधीपासनं कमेंट येत होत्या की सई देवांशचा इंटरव्ह्यू करा. आज सई नाही आहे पण देवांश आहे. संचित कसा आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. मी फार वाट पाहिली आहे पण फायनली शमिका आली आणि आता ती काय धमाका करणार हे जाणून घ्यायला मी सेटवर आले. सो काय चाललंय सध्या सेटवर? काय आता कुठे सगळे प्रॉब्लेम संपले. भैरवीचं सगळं सत्य बाहेर पडलं, अंजलीचं सगळं सत्य बाहेर पडलं. त्यातनं मी काहीतरी असं जरा स्वतःला सावरून नवीन आयुष्य सुरू करतोय. आणि आता शमिका आली. आता माहिती नाही शमिका माझं आयुष्य आणखी रंगबिरंगी करणार आहे की काय ब्लॅक अँड व्हाईट करणार आहे. त्यासाठी आपल्याला मालिका बघायला लागेल रोज. सो पण आय एम शुअर खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि तुम्ही प्रोमो पण बघितलाच असेल शमिकाच्या एंट्रीचा. सो आहे ट्विस्ट तर आहे, धमाकेदार ट्विस्ट आहे आणि खूपच इंटरेस्टिंग लेअर्स आहेत त्याला स्टोरीच्या. हळूहळू कळेल. मला पण फार माहिती नाही आता काय होणार आहे शमिका आल्यावर. सो या बघू, लेट्स सी. बरं, पण सगळेजण कमेंटमध्ये म्हणतायत की सईलाच नेमका त्रास देण्यासाठीच काही ना काहीतरी होत आहे. सईच फक्त एकटी आहे जी त्रास भोगतेय. सुरुवातीपासून सिरियलच्या फक्त सईलाच त्रास दिला जातो. तर असं कसं म्हणताय? म्हणजे देवांशला त्रास नाही होत आहे? देवांश बिचारा काय बोऱ्या उचलून काम करतोय, सिक्युरिटी गार्ड होतोय, असे दोघांना त्रास होतोय. आणि यू नेव्हर नो आता शमिका आल्यानंतर खरंच त्रास होणार आहे की काय माहिती नाही ना. आपण असं काही ट्रीट नाही केलंय प्रोमोमध्ये. काही पण होऊ शकतं. मे बी शमिकाच्या एंट्रीमुळे काहीतरी दोघांचं लाईफ वेगळं आणखी सुखकर पण होऊ शकतं. यू नेव्हर नो. पण पडद्यामागे काय चालू आहे? कोण त्रास देतं आणि कोण त्रासलेलं आहे या बाबतीत काय सांगायला? आज सई नाही, आज मी एकटा आहे. त्याच्यामुळे मीच इथे तो व्यक्ती आहे या सेटवरचा ज्याला सगळेजण त्रास देतात. मी खूप सहनशीलता माझी खूप जास्त आहे. माझ्यात पेशन्स खूप आहे. मी सतत सहन करतो. सई खूप त्रास देते. माझी जानू मला खूप जास्त त्रास देते. हे लोक खूप बुली करतात मला. हो खूप बुली करतात मला सेटवर. आणि प्लीज हे पोहोचव त्यांच्यापर्यंत. त्या मुली आहेत आणि त्या बुली करतात. हो वा वा, मस्त मस्त. सो मी आहे तो बिचारा एक बुली होणारा मुलगा आहे मी सेटवर. बरं, आता हे विचारायचं आहे की प्रोमो आम्ही पाहिला आणि त्यामधनं कळलं की बाबा नवीन एक हिरोईन आलेली आहे. त्यामुळे आधी एक हिरोईन होती, आता नवीन एक हिरोईन आलेली आहे. तर सगळेजण हे म्हणतायत की सईच्या पण आयुष्यात मग एक हिरो यायला हवा. तर तुझं यावर काय मत आहे? येऊन गेला, अजून यायला हवा म्हणतात कमेंट येतात. आपला विक्रम होता. विक्रम 2-3 वेळा येऊन गेला. आता देवांशची टर्न आहे. आता देवांशची टर्न आहे की त्याच्या आयुष्यात हिरोईन आली आहे. आणि बघू ना आता ती हिरोईन होते नाही होत देवांशची. म्हणजे तशी ती हिरोईन आहे पण देवांशची हिरोईन होती की नाही ते बघायसाठी आपल्याला मालिका बघायला लागेल. पण तुमचं आधीपासूनच छान असं गुळपीट आहे. तुमची जोडी ऑलरेडी जमलेली आहे आणि त्यामध्ये आता एक नवीन को आर्टिस्ट आली आहे तुझ्यासोबत. तर चित्र कसं होणार आहे? काय वाटतं की ती तुमच्या दोघांमध्ये येईल की मग मी ऑफ द कॅमेरा विचारते. म्हणजे असं की अदरवाईज आमचं तुमचं संचित आणि आमच्या इथे सगळेच आर्टिस्ट ना खूप असे वेलकमिंग आहेत सगळ्यांना घेऊन. आणि खूपच असे ग्राउंडेड आणि खूपच वॉर्मथ आहे सगळ्यांमध्ये. सो आणि मी जितकं काम केलं आहे ना, म्हणजे मी हे आत्ता म्हणायचं म्हणून नाही पण मी आत्तापर्यंत जितकं काम केलं आहे जेन्युअनली सांगतो, हा सेट असा आहे की इथे ना फक्त काम आणि मैत्री आणि मस्ती एवढंच होतं. त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. सो आय एम शुअर ते तिला तू विचारायला हवा. आज तर तिचा ऑलमोस्ट पहिला दिवस आहे. प्रोमोला ती आली होती पण तेव्हा पण फार वेळ नव्हती ती सेटवर. सो आज तिचा पहिला दिवस आहे आणि ती आय गेस सगळ्यांना नीट भेटली पण नाही आहे अजून. सो आपण 1-2 आठवड्याने किंवा एखाद महिन्याने हा इंटरव्ह्यू म्हणजे तो इंटरव्ह्यू परत करू की तिला कसं वाटतं. म्हणजे ती कोणाच्या बाजूनी जाते हेही एक
तुमच्यासाठी असणार ना, म्हणजे तुझ्या बाजूने जाते की अस्मिताच्या बाजूने जाते, काय गर्ल गँग होते की काय ते बघायला तेही की तू तुझ्या कोटात सामील करून घेतोय. म्हणजे मी त्यासाठी एक्सायटेड आहेत की आता कोण बकरा बनणार आहे पुढच्या इंटरव्ह्यू. जास्तीत जास्त सीन तर माझे असणार आहे शमिका बरोबर असं मला आतापर्यंत तरी वाटतंय. सो बघू, मी घेईल तिला माझ्या गटामध्ये. बरं, छान प्रोमो झाला, म्हणजे आम्ही प्रोमो पाहिला, त्याच्यामध्ये छान असा पाय वगैरे ट्विस्ट होतो, पेपर वगैरे उडतात, म्हणजे सगळं एकदम असं ड्रामॅटिक म्हणतो ना तसं, जे की आपण साधारण लहानपणापासून टीव्ही मध्ये पाहत आलोय की काही ना काहीतरी रोमॅन्टिक सीन असतं की हिरो हिरोईन चालत असतात, धडक होते, पुस्तकं पडतात, मग नजरा नजर होते, किंवा आता तुमचा प्रोमो मधला सीन असेल की धक्का लागला, म्हणजे अशी ती गोल फिरली, तू बरोबर वेळेला येऊन कॅच केलं. खऱ्या आयुष्यात काही असं काही घडत नाही, म्हणजे हे फक्त टीव्ही. आणि त्या दिवशी आम्ही सीन करताना पण आम्ही सई आणि मी असे इथे आहोत आणि लाईक आपला कॅमेरा आहे तिथे शमिकाचा तोल जातो. सो डिरेक्टरने मला सांगितलं, मी म्हटलं सर हे पॉसिबल नाही, ती पडलं मी इथे एवढा लांबून. सो असं रिअल लाईफमध्ये पॉसिबल नसतंच, ते कटिंगमध्ये आम्ही केलं. आय होप अशा मुवमेंट्स याव्या लाईफमध्ये, मला आवडेल आणि मी तशा त्या ट्रीट पण करेन तेवढ्यात छान. पण माहित नाही आता. नाही, पण आल्या तरी कुठली मुवमेंट यायला हवी असं तुला वाटतं? म्हणजे आता बरेच पाहिलेत ना, जसं पुस्तकं पडतात किंवा असं वेळेवर येऊन तू कॅच करणं असेल, तर तसा कुठले बऱ्याच सीनपैकी कुठला वाटतो की जो मुवमेंट घडायला आवडेल? आता का पाऊस पडलाय ना काल जरा व्यवस्थित, सो जरा मी त्या लूपवर आहे, त्या लूपमध्ये आहे मी सध्या. काल पण मी घरी जाताना गाडीमध्ये मस्त तेच गाणं ऐकत गेलो होतो. सो आणि मला तो सीन खूप आवडतो त्यांचा, RSHMचा, दिल्ली बोल रहा हूं मॅडी से. सो तशा मुवमेंट्स ऑफकोर्स आवडतील ज्या खूप ऑर्गॅनिक असतील आणि त्यात काहीच काहीच असं ठरलेलं काहीच नसेल, कृत्रिम नसेल, खूपच ऑर्गॅनिक असेल आणि फक्त फील असेल त्या मुवमेंटमध्ये असू, असं काहीतरी ऑफकोर्स आवडेल. कोणाला नाही आवडणार? बरं, लोक फार इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आणि त्यामुळे कुठलाही ट्विस्ट येऊ दे, काही होऊ दे, त्यांच्यावर लगेच परिणाम होतो आणि ते कमेंट्स करायला सुरुवात करतात. सो याचा ऍक्टर म्हणून किती परिणाम होतो तुमच्यावरती ज्या वेळेला असं कमेंट्स, म्हणजे काही म्हणजे मिश्र स्वरूपाच्या कमेंट्स येतात ना, की प्रोमो आला की लगेच येतात. म्हणजे आता रिसेंटली काही एपिसोड्सचं मी फार बघत नाही कॉमेंट्स फ्रँकली, जे मला पर्सनल DMs येतात ते मी चेक करतो. पण आता रिसेंटली आम्ही काही बघत होतो त्यामध्ये असं होतं की देवांश खूपच ओव्हर ॲक्टिंग करतो वगैरे वगैरे असं सगळं. तर मी ते सगळ्यांना सांगत होतो. म्हणजे मला असं काही दिसलं की मग मी स्वतःलाच ट्रोल करायला लागतो, मला मजा येते. आय डोंट नो, मी खूप अफेक्ट नाही होत त्या सगळ्या गोष्टींनी. आय नो माय क्राफ्ट, मी खूप वेळ दिला आहे माझ्या या क्राफ्टला, खूप वर्ष काम करतो आहे मी थिएटर आणि या सगळ्यामध्ये. सो मला माझा क्राफ्ट माहिती आहे आणि शेवटी कसं आहे, एक कॉन्टेंट माझ्याकडे तर जे मला डिलिव्हर करायला लागतं. सो मी तो दुवा आहे मधला, मी क्रिएटर नाही आहे. माझं काम आहे स्टोरी आणि हे पोहोचवणं ऑडियन्सपर्यंत जितक्या चांगल्या कन्व्हिक्शननी पोहोचवता येईल ते. सो मला माहिती असतं बऱ्याचदा जिथे मी चुकलो आहे, जिथे मी काहीतरी माती खाल्ली आहे, त्याच्यावर जर कोणी बोललं तर ऑफकोर्स मग मी ते घेतो पण तसं. पण जर मला माहिती आहे तसं नाही आहे तर मग ठीक आहे, मी तेवढा वेळ दिला, पण मी तेवढा अफेक्ट नाही होत फ्रँकली. हां, माझ्या डिरेक्टरने मला म्हणलं तर मी नक्कीच होईल, ऑफकोर्स होईल. सो कौतुक घेतो, किंवा चुका सांगितलं तर चुका पण ह्या करतो. पण जेव्हा कळतं ना की हे फक्त ट्रोलिंग झोनमध्ये आहे तेव्हा मी ते अवॉइड करतो, फार मी अफेक्ट नाही होत. बरं, मालिकेचा ट्रॅक काही तुझ्या हातात नसतो, ते तर बऱ्याच लोकांना माहित नसतं, पण काही जणांना वाटतं की आर्टिस्टच्याच हातात असतं सगळं, की ते लोक खूप इमोशनली करेक्ट. सो मी तेच सांगतोय, जेव्हा कोणीतरी क्रिटिसाइज करतं आणि तुमच्या चुका जर त्या नोट डाऊन करून सांगतात तर त्या आम्ही एक्सेप्ट करू शकतो. पण जेव्हा ते ट्रोलिंग मोडवर जातं ना, मग तेव्हा मी जरा फार नाही लावणार. आणि मला आय डोंट नो, मला तेवढं नाही. पण असतीच समजा चूक, म्हणजे नसतं, सगळं क्रिएटिव्ह कॉल असतं, पण असतंच तुझ्या हातामध्ये मालिकेमध्ये ट्विस्ट आणायला काहीतरी, तर तू काय असं तुझ्या क्रिएटिव्हिटीने काय बदल केले असतेस की सगळं अग्रेसिव्ह कॉन्टेंटच नसता ठेवला. आय होप मला आवडले असते छान सिटकॉम्स डिलिव्हर करायला. आय नो आता हा खूपच वेगळा टॉपिक आहे, ऑडियन्स तसं नाही आहे वगैरे, पण मला असं वाटतं आपण ऑडियन्स क्रिएट करतो बेसिकली. आधी मराठी आणि हिंदीमध्ये पण कितीतरी सिटकॉम्स येऊन गेले आणि तसेच जे सटायर्स होते आणि चांगल्या लेवलला कॉन्टेंट डिलिव्हर झाले आणि लोक बघायचे पण. मग आफ्टर अ पॉईंट स्टार प्लस वगैरे हिंदी आणि मग ते काही सास बहू जो काही घुसल्या ड्रामा तर तोच सुरू आहे सध्या आणि सगळीकडे खूप असं रिग्रेसिव्ह काहीतरी सुरू आहे. आणि तेच सुरू आहे, जे मोठे चॅनल्स आहेत किंवा जे मोठे क्रिएटर्स आहेत ते लोक पण काही वेगळं किंवा एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न नाही करत, बिकॉज शेवटी बिझनेस झाला आहे, सगळं पैशांचा अराउंड आहे ऑफकोर्स. पण जर खरंच माझ्या हातात असं काही आलं तर मी नक्कीच असं काहीतरी कॉन्टेंट डिलिव्हर करायचा प्रयत्न करेल जे इतकं रिग्रेसिव्ह नसेल. आणि मोस्टली सिटकॉम्स मला आवडतात, सिटकॉम्स बघायला पण करायला पण.
सो या असं काहीतरी नक्कीच. बरं, खूप वेगवेगळ्या को आर्टिस्ट सोबत काम करावं लागतं आणि तुम्हाला ते बॉन्डिंग तयार करावंच लागतं. आणि आर्टिस्टची गोष्ट चांगली की नवीन लोकांबरोबर काम करणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे आणि त्यामुळे तुमचं बॉन्डिंग तयार होतं. पण इतकी वर्ष वेगवेगळ्या आर्टिस्ट सोबत तू काम केलं असशील, तर जर आता थोडक्यात सांगायचं झालं की तुझ्या को आर्टिस्ट मध्ये कुठले दुर्गुण नसावे तुझ्या पर्सनॅलिटीनुसार, तर ते कुठले आहेत? काय काय कानाला खडे आहेत हे नसायला पाहिजे? मी तुला सांगतो बऱ्याच अशा आर्टिस्ट बरोबर, खूप सिनियर आर्टिस्ट अशा त्यांच्याबरोबर काम केलं. लाईक जेव्हा सीन एक होतो ना, त्या सीनचा एक मास्टर होतो, ज्यात एक मोठी वाईड फ्रेम लागते, त्यात सगळे आर्टिस्ट दिसतात. त्याच्यानंतर कटिंग होते, कटिंगमध्ये माझा चेहरा एका वेळेला आणि मग त्यांचा चेहरा. सो काही काही आर्टिस्ट काय करायचे, मास्टरमध्ये काहीतरी डायलॉग्स घ्यायचे जे लिहिले त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये. मग जेव्हा आता त्यांचा फेस लावलाय तर त्यांच्या फेसमध्ये काहीतरी वेगळंच घ्यायचं, आणि आता माझा फेस लागलाय तर ते रिॲक्शन, तेव्हा ते क्यूज काहीतरी वेगळेच द्यायचे. मला ते मॅच करायला त्रास व्हायचा, आणि बिकॉज ते इतके सिनियर आहेत तर कोणी त्यांना काही बोलायचं पण नाही. सो मग अशा वेळेला मला खूप प्रेशर यायचं की मला माझा परफॉर्मन्स ठीक ठेवायचं आहे, किंवा मला बरेचदा असं असायचं की माझ्या या ॲक्शनवर हे अपेक्षित होतं मला, हे रिॲक्शन. सो तर मला असे आर्टिस्ट आवडतात की तुम्ही खूप काम केलं, एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, उत्तम, मस्त, तुमच्याकडनं शिकायला मिळतच आहे. पण जेव्हा फ्लोअरवर येतो तेव्हा त्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून त्या कॅरेक्टरला घेऊन जेव्हा तुम्ही ते कॅरेक्टरचं काय म्हणणं ते ठेवणं. बरेचदा काय होतं, अभिनेते कॅरेक्टर बाजूला ठेवून त्यांचा इगो आणि त्यांचा एक्सपिरियन्स जास्त ओव्हरपॉवर त्यांच्या सगळ्या गोष्टीवर करून ठेवलेला असतो. सो ते जेव्हा पुढे जातं तेव्हा त्रास होतो. असं वाटतं की मला त्या कॅरेक्टरशी डील करायचं आहे, मला तुमच्या पर्सनॅलिटीशी डील मी का करू ऑन फ्लोर. सो असं बरेचदा होतं. मग मला त्याचा त्रास थोडा होतो, कारण माझ्यासाठी क्राफ्टसाठी काम करतोय आपण, मग क्राफ्टमध्ये राहूयात. पण आपल्या मालिकेला प्रचंड प्रेम मिळते, आणि म्हणून मी सुरुवातच केली तसं की खूप रिक्वेस्ट होत्या, म्हणजे इतक्या की मला पर्सनल DM आपल्या कमेंटमध्ये, तुमचा इंटरव्ह्यूच नाही, इतर इंटरव्ह्यू कुठलेही घेतले की सन मराठीचा कुठला इंटरव्ह्यूला की सई देवांचा इंटरव्ह्यू घ्या, किंवा त्यांच्याविषयी म्हणजे खूप इन्व्हॉल्व आहेत लोक. तर त्या सगळ्यांना काय सांगायला आवडेल ज्यांनी हा आग्रह धरला होता? मी पण बघतो, लाईक काही पण होऊ दे. लाईक आता लास्ट टाइम पण एक प्रोमो पडला होता ज्यात सई ची डेथ झाली असं आम्ही ते एक फेक हे केलं होतं, बिल्डअप दिला होता. सो त्याला पण इतकं रिस्पॉन्स, मला फोन वगैरे आले बऱ्याच लोकांचे, मला इतके DMs इतके होते की काय झालं आहे सईला, काय झालं आहे सईला, असं कसं तुम्ही हे करताय वगैरे वगैरे. आणि लोकांनी आपल्या कॉन्स्पिरसीज क्रिएट करून ठेवलं होतं की ती कदाचित त्या शोला जाणार असेल म्हणून. मग अरे बापरे, भयंकर चर्चा. सो बेसिकली याच्यावरून हे कळतं, कुठलाही प्रोमो पडला तरी त्यांच्या रिस्पॉन्सवरून नेहमीच कळतं की ते किती इन्व्हॉल्व आहेत, आणि ते फक्त बघायचं म्हणून नाही बघतात, तर ते त्या सगळ्या इमोशन्समध्ये इतके इंटू असतात ना ते सिरियलच्या. मला कधी कधी असं मला वाटतं की यार इतकं कसं, म्हणजे इतकं कसं. आता पण शमिका आल्यानंतर लोक इतके चिडले होते सुरुवातीला की कोण कोणी आलं तरी यांना कोणी, म्हणजे ते खूपच इन्व्हॉल्व होतात. सो मला छानच वाटतं त्यांचं हे सगळं प्रेम बघून, आणि त्यांचं कौतुक वाटतं की यार इतकं इन्व्हॉल्व कसं होतात. सो असंच प्रेम तुमचं असू द्या. तुम्हाला सगळ्यांना आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आमचा जो आता शो आहे तुझी माझी जमली जोडी ही मालिका आहे, ही आता 26 मे पासून तुम्हाला 10:30 वाजता बघायला मिळणार आहे. सो आमचा टाईम चेंज झाला, आता आम्ही 10 वाजता येतो, आता मी 10:30 येणार आहे 26 मे पासून. सो 10:30 वाजता पण तुमचं असंच आमच्यावर प्रेम येऊ द्या, याच्यापेक्षा जास्त येऊ द्या, कारण त्याची गरज आहे. सो एवढंच. थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि मी पुढच्या वेळेला नक्की येईन जेव्हा सई असेल तेव्हा, कारण की तो जरा आग्रह आहे आणि त्यांची जरा अर्धवट इच्छा पूर्ण झालेली आहे. सो आता सई नाहीये पण तू आहेस, तर ठीक आहे, आता पुढच्या वेळेला तिला घेऊन येईल. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.